आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामधील अतिक्रमणावरती आज बुलडोझर चालणार आहे। बाजार समितीच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा त्रास होतोय। याच अनुषंगाने अतिक्रमण हटवण्याची धारकांना नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या, मात्र त्यांनी ते न हटवल्यामुळे कारवाई करण्यात येणार आहे। वाशिम जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू पिकाची हार्वेस्टरच्या सहाय्याने काढणी सुरू केली असून गव्हाच्या पेरडीपासून ते काढणीपर्यंतच्या सतत हवामान बदलाचा फटका गहू पिकाला बसल्यामुळे यावर्षीच्या तुलनेमध्ये उत्पन्न 40% घटल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन कोलमडल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत। हिंगोलीमध्ये वातावरणातील बदलामुळे तूर पिकांवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे यावर्षी तुरीच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झालेली आहे। हिंगोलीच्या मोढ्यामध्ये तुरीला आता 10,500 रुपये भाव मिळतो आहे। तुरीची आवक वाढल्यामुळे शेतकरी आणखीन भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत। शिर्डीच्या राहता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय। कांदा निर्यात बंदी उठवण्यात आल्याचं सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याविरोधामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषी विभागाच्या वतीने वर्षभर विविध रासायनिक खतांच्या 1200 नमुन्यांची तपासणी केली आहे। या तपासणीमध्ये 106 नमुने प्रयोगशाळेमध्ये केलेल्या तपासणीमध्ये फेल ठरले आहेत, त्यामुळे संबंधित कंपन्यांविरोधामध्ये कायदेशीर कारवाई कृषी विभागाने सुरू केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील धाटशिरपुरा इथे शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे म्हैस चोरीचा डाव फसलेला आहे। जिल्ह्यामध्ये सध्या गाय, म्हैस आणि शेती साहित्याच्या चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे। यातच गुरुवारी धाटशिरपुरा इथं म्हैस चोरीचा प्रयत्न जो सुरू झालेला होता तो गावकऱ्यांनी हाणून पाडलेला आहे आणि चोरट्याला चोप दिला आहे। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसकडून निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पिकवलेला शेतमाल रस्त्यावरती फेकलाय। यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे। कुडाळ तालुक्यामधील वारंगाची तुळसुली बांबरवाडी या गावामधील शशिकांत नाईक या शेतकऱ्यांना व्यवसायाची कास धरत लाखोंचं उत्पन्न मिळालं। अवघ्या 4 महिन्यावर त्यांनी कलिंगड लागवडीमधून 8 लाखाचं उत्पन्न घेतलंय। आपल्या 15 एकर पडीक जमिनीमध्ये काजू लागवड आणि 4 एकरामध्ये कलिंगडाची लागवड केली आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील मोरेवाडी इथले शेतकरी पांडुरंग रामचंद्र काटके यांनी अनोखी शक्कल लढवत पिकांचं पक्ष्यांपासून संरक्षण केलंय। टाकाऊ लहान प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बारीक खडे घालून त्या बाटल्या लांबलचक प्लास्टिकच्या रस्सीला काही अंतरावरती बांधल्यात। पक्षी पिकाकडे आल्याची चाहूल लागताच रस्सी दोन्ही बाजूने टोकं खेचली जातात, त्यामुळे खडे घातलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा आवाज होतो आणि त्या आवाजामुळे पक्षी पळून जातात। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यामधील अडाण नदीमध्ये पाणी आटलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचा सिंचन करण्यासाठी अडचणी येत आहेत। गोखी प्रकल्पातील पाणी अडाण नदीपात्रामध्ये सोडावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिली। यानंतर आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारित स्वरूपामध्ये। केंद्र सरकारने ऊसाच्या FRP मध्ये वाढ केलेली आहे, मात्र ही वाढ कमी असून FRP मध्ये अजून वाढ करण्याची मागणी शेतकरी नेते राजू शेट्टींनी केली आहे। शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च, खतांचे दर पाहता अजून वाढ होणं गरजेचं असल्याचं मत राजू शेट्टींनी व्यक्त केलं आहे। जर का बाजारातले साखरेचे भाव अजून वाढले, इथेनॉलचे खरेदीचे दर अजून वाढले, तर 250 रुपयावर सुद्धा आम्ही समाधान मानणार नाही। कारण लोकसभेच्या निवडणुकात डोळ्यासमोर ठेवून जरी केंद्र सरकारनं FRP 250 रुपयाने वाढवला असला तर ती एक प्रकारे आमच्या भूमिकेचा नैतिक विजय आहे। कारण यावर्षीच्या उसालाच आम्ही 250 रुपये वाढवून घेतलेले आहे। पुढच्या वर्षी पहिल्या उचलेला किती मागायचं हे आम्ही सीझनच्या सुरुवातीला साखरेच्या दराचा, इथेनॉलच्या दराचा अभ्यास करून मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू। आज तरुणाई शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागल्याचं चित्र आपण सर्रासपणे पाहतो, मात्र कुडाळ तालुक्यातील वारंगाची
फुलसुली भांगरवाडी या गावामधील शशिकांत नाईक या शेतकऱ्यानं व्यवसायाची कास धरत लाखोंचं उत्पन्न मिळवलंय। अवघ्या 4 महिन्यामध्ये त्यांनी कलिंगड लागवडीमधून 8 लाखांचं उत्पन्न घेतलंय। आपल्या 15 एकर पडीक जमिनीमध्ये काजू लागवड आणि 4 एकरामध्ये कलिंगडाची लागवड केली आहे। यावर्षी पहिल्यांदाच 4 एकरामधून तब्बल 8 लाखांचं उत्पन्न मिळालंय। सरकारने आमकां काहीतरी मदत करूंक होई काय, काजूवर आंब्यावर नुकसान भरपाई काहीतरी थोडा काहीतरी तरी दिला पाहिजे काय। आणि सगळं निसर्गामुळे सगळं वातावरणामुळे पावसाची बामटे येतात, पावसामुळे सगळं नुकसानही जातं। अशी काय फळावर लागा काही नाही। सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील मोरेवाडी इथले शेतकरी पांडुरंग रामचंद्र काटके यांनी अनोखी शक्कल लढवत पिकांचं पक्ष्यांपासून संरक्षण केलंय। सध्या मोरेवाडी या भागातील ज्वारीचं पीक हुरड्याला आलेलं आहे। टाकाऊ लहान प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बारीक खडे घालून त्या बाटल्या लांब लचक प्लास्टिकच्या रस्सीला काही अंतरावरती बांधल्यात। ती रस्सी त्यांनी आपल्या 8 गुंठे ज्वारीच्या पिकाच्या 4ही बाजूंनी जागोजागी फिरवलेली आहे। त्याला बांधून रानामधून ती फिरवून आणलेली आहे। त्या रस्सीचे 2 टोकं आपल्या खोपीच्या मेंढींना बांधलेली आहेत। पक्षी पिकाकडे आल्याची चाहूल लागताच रस्सीची दोन्ही टोकं दोन्ही बाजूने ओढतात, त्यामुळे खडे घातलेल्या प्लास्टिकच्या त्या बाटल्यांचा आवाज येतो आणि त्या आवाजामुळे पक्षी पळून जातात। प्लास्टिकची रस्सी आणली आहे, त्यात माझ्या त्या क्वाटरीचे दारू पिऊन पडलेल्या बाटल्या त्यात मी दगड भरून त्याची ती माळ बनवली आणि त्या सगळ्या वावरातनं फिरवून गाठी मारून एका माळ्यावरती ते सगळं जुगार वाढायसाठी मी सगळं जाग्यावर केलं। पळायची जरूर नाही, जाग्यावर बसून हलवायला की सगळं खुळखुळ्यासारखं वाजतंय, त्याच्यामुळं पाखरी जास्त करून येत नाहीत। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यामधून अडाण नदीमधलं पाणी आटलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही। गोखी प्रकल्पामधील पाणी अडाण नदीपात्रामध्ये सोडावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिली। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना आपल्या मागणीचं निवेदन दिलं आहे। माझी एकच मागणी आहे कलेक्टर साहेबाला आणि या शासनाला, अडाण नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे। या 2 ते 3 दिवसामध्ये पाणी सोडण्यात यावे, कारण की या 2 ते 3 दिवसामध्ये पाणी सोडले नाही तर शेतकऱ्यांचा माल हा उद्ध्वस्त होणार। म्हणून साहेबाला एकच सांगतो की या 2 ते 3 दिवसामध्ये पाणी सोडण्यात यावे। आमच्या मालाला भाव नाही दिलेले तुम्ही, आम्ही त्याच्यामधून आता अजून आमचे कर्ज नील नाही झालेले आहे। आमच्यावर आधीच कर्ज, आम्हाला असं वाटत होतं की यामध्ये तरी कर्ज नील होईल आमचं, पण त्यामध्ये तुम्ही पाणी आता त्या पाण्यापायी आमचं अडून गेलेलं आहे। हो, आम्हाला भाव तुम्ही नका देऊ, ठीक आहे, तुम्ही बाकीचे आम्हाला काहीच देऊ नका, पण आम्हाला योग्यपणे जे आम्हाला पाहिजे ते तर द्या, आम्हाला पाणी द्या फक्त। पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सचिन घायाळ तर व्हाईस चेअरमनपदी प्रल्हाद औटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। कारखाना निवडणुकीमध्ये सचिन घायाळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं सर्व जागा जिंकल्या होत्या। निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी व व्हाईस चेअरमनपदी श्री प्रल्हाद आवटे यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल आम्ही सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतो। या निवडणुकीमध्ये सभासदांनी आमच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिलं आणि त्याबद्दल सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तर त्या विश्वासाला कुठल्याही पद्धतीने तडा न जाऊ देता शेतकरी, कामगार आणि ऊसतोडणी मजूर यांच्या हितासाठी काम करण्याची आमची प्राथमिकता असेल। येणाऱ्या काळामध्ये कारखान्याला मोठ्या चांगल्या उंचीवर नेण्यासाठी अनेक निर्णय घेणे गरजेचे आहे। विरोधकांच्या विरोधाचा विचार न करता परंतु जे कारखान्याच्या हिताचे निर्णय असतील त्यामध्ये आम्ही खंबीरपणे प्रत्येक निर्णय घेत राहू। मनसरमधील शेतकरी दत्ता गांजाळे यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी तसंच बिबट्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी अनोखं आंदोलन केलंय। चक्क बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बसून त्यांनी हे आंदोलन केलंय। याबाबत वन विभागाची कुठं जनजागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत नाही। पिंजऱ्याची संख्या अपूर्ण आहे किंवा बिबट्याची नसबंदी करावी अशी काहीतरी उपायच योजना सरकारने करावी। अनेक आमदार खासदारांनी याविषयी ठिकठिकाणी आवाज उठवला आहे, पण सरकारकडून कुठलंही याविषयी धोरण जाणवत नाही। याच्यावर उपाय म्हणून दिवसा शेतीला लाईट द्यावी याचंही कुठलं त्यांनी अजून निर्णय घेतलेला नाही। सोलापूर
सिंधुदुर्गच्या बार्शी तालुक्यामध्ये वादळामुळे 2 एकर द्राक्षबाग कोसळून 25 लाखांचं नुकसान झालंय. श्रीपंत पिंपरी या गावातील शेतकरी अशोक पिंगळे यांच्या बागेचं नुकसान झालंय. त्यामुळे पिंगळे हतबल झालेत. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी द्राक्षबागेची पाहणी केली आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. अंदाजे जवळपास द्राक्ष बागेचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तरी अंदाजे रक्कम 20 ते 25 लाख एवढी नुकसानीची रक्कम आहे असे शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे. तरी सदर पंचनामा आम्ही केलेला आहे आणि सदर पंचनामा वरिष्ठ कार्यालयाकडे महसूल खात्याकडे आम्ही पाठवण्याचा अहवाल सदर पाठवण्याची दक्षता घेतलेली आहे व सदर शेतकऱ्यास मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रशासनातर्फे खूप प्रयत्न करतो. कालच्या वादळामध्ये ती जमीनदोस्त झाली, त्यामुळं माझं चालूमध्ये 45 टन बागावर लोड होता. तरी सदर माझं एक 18 ते 20 लाख रुपये नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी 7 लाख रुपये मी खर्च केलेला आहे या चालू वर्षामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुपारीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. यातून बागायतदार वर्गाला बागायतदार वर्गाला आर्थिक उत्पन्न मिळतं. मात्र सुपारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळगळती सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. जूनमध्ये लांबलेला पाऊस आणि जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी यामुळे सुपारी पिकाला फटका बसलाय. सध्या जुन्या सुपारीला प्रति किलोला 350 ते 360 रुपये, तर नव्या सुपारीला 315 ते 320 रुपये आणि गळून पडलेल्या सुपारीला 160 ते 170 असा भाव किलो मागे मिळतोय. एकंदरीत सध्या तरी सुपारी पिकाचं उत्पादन जास्त असलं तरी फळगळतीमुळे बागायतदार संकटात आहेत. सुपारी उत्पादन चांगल्यापैकी सुरू असं आणि नवीन नवीन जाती आम्ही आणून लावलेत कर्नाटकात. त्याच्यामुळे उत्पन्न चांगल्यापैकी आहे. दर चांगल्यापैकी आहे. साधारण 300 याच्या पुढेच दर असतो. आता 330 पण 370 380 पर्यंत दर होता. आंबेगाव तालुक्यामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख दत्ता गांजाळे हे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन उपोषणाला बसले आहेत. गांजाळे यांच्या काय काय मागण्या आहेत या संदर्भात त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन मंचरचे माजी सरपंच व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे गटाचे जे तालुका प्रमुख आहेत ते उपोषणाला बसले आहेत. दादा मला सांगा, किती दिवसापासून तुम्ही उपोषणाला बसलात आणि काय तुमच्या मागण्या आहेत प्रमुख? आजचा आमचा उपोषणाचा 4था दिवस आहे. आपण आता सर्वत्र पाहिलं असेल शेतकरी अतिशय मेटाकुटीला आलेला आहे. काल परवा यांनी जी कांदा निर्यातबंदी उठवली होती त्याचं आम्ही स्वागत केलं होतं, पण ती एक 24 तासाच्या आत जुमला असल्यासारखी ती पुन्हा मागे घेतली आणि आज पुन्हा कांद्याचे दर लासलगाव मार्केट असेल किंवा मंचर मार्केटला पुन्हा पडलेले दिसत आहेत. दुधाचे पडलेले दर, त्याला मिळणारं अनुदान, त्याला लावलेल्या जाचकाठी एकीकडे द्यायचं आणि त्याला जाचकाठी ठेवून परत शेतकऱ्याला अडकून ठेवायचं. हे निवडणुकीपुरतं काहीतरी गाजरं दाखवायची आणि शेतकऱ्याला भुलवायचं. मतदान झालं का पुन्हा ती अटींच्या नावाखाली अनुदान देणं टाळायचं. हे काहीतरी एक डाव दिसतो. यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गेली 4 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे. पाहूयात शासन कशा पद्धतीने यांची उपोषणाची दखल घेते आणि कशा पद्धतीने यांना न्याय मिळवून देते. साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, मंचर, पुणे. लातूर जिल्ह्यामधल्या उदगीर येथील शेतकरी नरसिंग चिखले यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न ते करणार होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत चिखले यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेत त्यांना ताब्यामध्ये घेतलंय. चिखले यांनी शेतावरील अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार केली होती. या संदर्भात त्यांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली. मात्र संजय बनसोडे अतिक्रमण करणाऱ्यांना पाठबळ देत असल्यामुळे आमच्यावरती अन्याय झाला असं चिखले सांगतात. त्या जमिनीवर अतिक्रमण केल्यात, आम्हाला दादागिरी केल्यात, आमची मजबुरी बघून आमचा अन्याय केल्यात. आमचे हे कुठल्या गावात झाले? माळेवाडी. भंडारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी बाजारपेठेमधील मागणीनुसार पिकांचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या धानाची शेती परवडणारी नाही असं चित्र आहे. अनेक हंगामापासून हे चित्र दिसून आलंय. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे हाती आलेलं धान पिकाचं नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आता बागायती शेतीकडे वळलेला आहे. लाखनी तालुक्यामधील पोहरा येथील गिरीश नगरकर या शेतकऱ्याकडे 2 एकर शेती असून त्याने 1.5 एकर शेतीमध्ये टोमॅटोची लागवड केली आहे. उर्वरित शेतामध्ये वांगी, मका आणि भेंडी यांची लागवड केली असून
दरवर्षी टोमॅटो पिकामधून 450 ते 500 रुपये कॅरेटचा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी आता महिन्याचे लाखो रुपयाचं उत्पन्न घेत असून शेतकऱ्याला सुगीचे दिवस आल्याचे चित्र भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळतंय. नोव्हेंबर महिन्यापासून मी टमाटर आणि वांग्याची लागवड केली आहे आणि 1.5 एकरामध्ये माझा टमाटर आहे. टमाटरचा भाव मंडीमध्ये 400 ते 450 पर्यंत मिळत आहे आणि माझे टमाटरचं उत्पन्न भरघोस निघत असल्यामुळे माझे उत्पन्न भरपूर आहे. आणि त्याच्यासोबत वांग्याची लागवड आणि मक्याची लागवड केलेली आहे. आणि बाजारभाव सध्याच्या परिस्थितीत बाजारभाव चांगला मिळत आहे आणि टमाटरची क्वालिटी पण आपण देत आहोत. विरार अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिली. गुंठ्याला 50 लाख रुपये दर द्यावा, 20% विकसित भूखंड मिळावा आणि पुनर्वसनाचे इतर लाभ मिळावेत अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर जमिनी देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. या मोर्चामध्ये उरण आणि पनवेल तालुक्यातील बाधित 16 गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शासनाने शेतकऱ्यांना सक्तीचं भूसंपादन करण्याच्या नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यावरती तुम्ही सक्तीचं भूसंपादन करूनच दाखवा असा इशारा दिला आहे. आम्ही 50 लाख रुपये गुंठाची मागणी केलेली आहे आणि 50 लाख रुपये गुंठासुद्धा भविष्यामध्ये हा खूप कमी होणार आहे. कारण हा MMR रिजन झालेला आहे. MMR रिजनमध्ये जमिनींचा भाव पुढे वाढणार आहे. रस्ता गेल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. म्हणून त्यासाठी आम्हाला गुंठा 50 लाख रुपये आमची मागणी आहे आणि 20% विकसित भूखंड आम्हाला मिळाला पाहिजे. जर सरकार या गोष्टीला तयार असेल तर आम्ही आमच्या जमिनी रस्त्याला देऊ, अन्यथा आमचा तीव्र विरोध होईल. यवतमाळमध्ये शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं यवतमाळच्या महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, सुशिक्षित बेरोजगारी, पीक विमा, सरसकट अतिवृष्टी पैसे द्यावेत, कृषी पंपाची वीज बिल माफ करून 24 तास वीज पुरवठा द्यावा, शेतमालाला हमीभाव द्यावा अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष वर्षा निकम यांच्या नेतृत्वामध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी विविध मागण्या घेऊन हे आंदोलन करत आहे. कारण सर्वांना तुम्हाला श्रुत आहे की माहीत आहे की पीक विम्याची जी थट्टा केली शासनाने त्याचा आम्ही निषेध करतो आहे. त्यासाठी हे आंदोलन आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही हे निवेदन देतो आणि याच्यानंतर आम्ही दिल्लीच्या शेतकऱ्यांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा देऊन आम्ही त्यांच्यासोबत मोर्चामध्ये दिल्लीला सामील होता. साधारण आम्ही 100 शेतकरी त्या मोर्चामध्ये सामील होत आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.